सुरुवात झालेली आहे. 4 धावांनी जबरदस्त सामना मैदानामध्ये रंगलेला आहे. हनुमानजी पाटीलने आक्रमकपणा दाखवला. पहिले चेंडूवरती चौकार घेतला तो गोलंदाज तकदीर आलिमकर या गोलंदाजावरती. हा चेंडू ऑफ कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच चांगला चेंडू इथे म्हणता येईल. निर्धाव चेंडूची सांगता थोडस चकित राहिलं फलंदाज हनुमान पाटील, परंतु नक्कीच इथे मैदानावरती आपण पाहिलं असेल जबरदस्त सामना आहे. दोन्ही संघ सज्ज आहेत हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात तोपर्यंत चेंडू सीमारेषेकडे वेगाने जातोय, अडवला जातोय. 2 धावा मात्र चित्याच्या चपला येण्या पूर्ण केल्या जातात. दुहेरी धावाने एकूण धावसंख्या धावून पोहोचते 6 या आकड्यावरती. देसाई संघ जाऊन पोहोचतोय 6 या धावसंख्येवरती. देसाई संघ आपण पाहिले असेल खूप सारा अनुभव त्यांच्याकडे आहे. तर एका बाजूला शिलगाव संघ आहे. दोघांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली या सामन्यासाठी. 6 धावा धावफलकावरती. आता मात्र चूक होणार नाही. आता फटका बसलाय हनुमानजी पाटील यांचा आणि फलंदाज बाद. देसाई संघ आपला 12 खेळाडू पाठवायचा आहे. एकूण धावसंख्या 6. व्यूहरचना आपण पाहिले असेल नक्कीच. ओके ओके ठीक आहे. तकदीर ने जी व्यूहरचना रचली होती आणि फटका चांगला होता हनुमानजीचा असं वाटला होता का, परंतु तिथे जो क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडनं पहिल्यांदा चूक झाली होती आणि आता मात्र त्याने चूक केली नाहीये आणि हा फलंदाज बाद. नवीन फलंदाज दिलीप पाटील फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये. हनुमानजी पाटील चौकारानंतर बाद झाल्यानंतर मात्र 6 धावा व्यक्तिगत त्यांनी केल्या. एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो देसाई संघाचा, परंतु तो तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर थोडेसे दडपण. नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे तो दिलीप पाटील. ऑन द स्ट्राईक खेळण्यासाठी तकदीर आलिमकर ज्याने मागच्या सामन्यातही सुंदर कामगिरी केली होती, याही सामन्यात एक चांगला मोहरा बाद केलाय. हनुमान पाटील सारखा फलंदाजाला त्यांनी तंबूचा रस्ता दाखवला. त्यावेळेस त्यांनी व्यूहरचना रचली होती की त्यांनी टप्पा स्लोअर डिलिव्हरी केला आणि तिथे क्षेत्ररक्षक होता आणि त्या आवाक्यामध्ये सापडला तो फलंदाज. यावेळेस पंच बाहेर निघालेत. धावसंख्येत बदल, वाईटचा इशारा येतोय. 7 धावा 1 बाद 7 अशी सुरुवात आतापर्यंत झाली ती देसाई संघाची. शिलगाव संघ आहे एका बाजूला. आता मात्र चेंडू बॅटच्या बरोबर रडार मध्ये आलाय. आर पार सीमा पार षटकार. प्लस 40 वर्ष उलटल्यानंतर काय क्रिकेट आहे. त्यांची मुलं, मला असं वाटतं एक आता कॉल आला होता एक की ते 12वे खेळाडू बसले होते, त्यांना घरनं फोन आला होता का मला पाठवा, लिंक पाठवा. म्हणजे घरून सगळे अगदी सामना बघत असतात आणि हा क्रिकेट आहे, क्रिकेटवरचा प्रेम आहे. परंतु इथे मैदानामध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं जातंय. बॅटकट ना जबरदस्त. ओके ओके. तर एकूण धावसंख्या आपण पाहिलेली आहे 14 धावा धावफलकावरती. तिथे मात्र क्षेत्ररक्षकांनी सुंदर कामगिरी केली होती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 1 बाद 14.
दालिमकर नवीन गोलंदाज. जबरदस्त सामना आहे मैदानामध्ये. खूप चांगले क्षेत्ररक्षणही आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज सुगंध आलिमकर तर दिलीप पाटील मात्र स्ट्राईक एंड वरती आहेत. एका षटकाराच्या साहाय्याने खेळत आहेत. एकूण धावसंख्या आहे ती 14. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये 14 धावा दिल्या तकदीर आलिमकर याने. सुगंध आलिमकर बऱ्याचशा वर्षाचा अनुभव. मी ज्या ज्या वेळेस आलेलो आहे त्या वेळेस हा गोलंदाज मला दिसतोय. आणि आता मात्र पुन्हा एकदा दिलीप पाटील यांनी चेंडू भिडकावलाय. क्षेत्ररक्षकाला चकवून जात आहे चेंडू सीमा पार. डाबर जेवण बाद चौकार. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला. वन डाऊनला विराट कोहली जातो परंतु इथे दिलीप पाटील वन डाऊनला आलेत. सुरुवात चांगली केलेली. षटकार मारला चौकार मारला. धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं. 1-18. पंचांचा इशारा. नो बॉल फ्री हिट इथे मात्र दिलं जाणार आहे. खराब चेंडू टाकलेला आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. ते फलंदाजी करणाऱ्या देसाई संघाच्या. जबरदस्त सामना मैदानामध्ये. दोन्ही संघ दोन हात करत आहेत या मैदानात. हा चेंडू अगदी जबरदस्त फ्री हिटचा पुरेपूर फायदा. चेंडू धावणार नाही. दमदार रामदेव बाबा पतंजली षटकार. दिलीप दादा का ऐकत नाहीये. असे काही बडीमार रेग्युलर खेळाडूंना लाजवेल अशा प्रकारचा क्रिकेट इथे मात्र खेळला जातो. असे फटके मारले जातात. भात्यातले इथे मात्र अस्त्र वापरले जातात. आणि षटकारांच्या मात्र यावेळेस चांगला चेंडू होता. सरळ बाहेर. अजून एक चौकार मिळणार आहे. सरळ बॅटकट आहे. पंच दाखवतात 4 धावा. त्यावरती फटके बसत आहेत. नो बॉल पडत आहेत. आणि आता मात्र दडपण दडपण दडपण. आणि हे दडपणच सामन्यामध्ये कमबॅक करू देत आहे. दुसरं षटक चालू आहे. 29 धावा आहेत. देसाई संघ सध्या चांगल्या स्थितीत आहे. अजून एक मोठा हिट. चेंडू जाणार सरळ 4 धावांसाठी. अजून एक दमदार चौकार. हनुमानजी पाटील बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं दडपण असेल परंतु या फलंदाजाने आक्रमकपणा घेतला. 25 धावांची केली ज्याच्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांची आचरबाजी. 33 धावा धावफलकावरती. एक बाद 33 आउट होणारा फलंदाज हनुमान पाटील. 6 धावांचं योगदान. हा चेंडू क्षेत्ररक्षक घेरलेला आहे. सरळ लॉंग ऑफ रिजन मधना आर पार सीमा पार. रामदेव बाबा षटकार. लाईन पूर्ण केले जातात. अगदी खेचम थेच या गोलंदाजीवरती केली. एकूण धावसंख्या आहे ती 41 धावा. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर पहिल्या षटकाचा विचार केला तर 14 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये हाणामारी केली. 27 धावांचं योगदान डीजे मास्तर.
जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये आपण पाहिली गेलेले 41 धावा पहिल्या षटकात आल्या, 14 दुसऱ्या षटकात आल्या, 27 टोटल झालेले आहेत. एक बाद 41 धावा देसाई संघाच्या समोर असणाऱ्या शिलगाव संघाबरोबर संघ खेळताना जबरदस्त मैदान गाजवण्याचं काम मात्र दिलीप पाटील यांनी केलेलं आहे. 32 धावांचं योगदान आतापर्यंत मी म्हणेन, ज्याच्यामध्ये 3 षटकार 3 चौकारांची आतषबाजी त्यांनी केली आणि आक्रमकपणा त्यांनी दाखवून दिला. 32 धावा त्यांनी मात्र खेचलेल्या आहेत. 41 धावा धावफलकावरती गोलंदाजी करण्यासाठी विनोद भोईर. 33 धावा आतापर्यंत केल्यात फलंदाज दिलीप पाटील यांनी. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये. फलंदाज आहे जितू पाटील. मैदानामध्ये 41 धावा धावफलकावरती आहेत. एक बाद 41. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे या सामन्यामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेस मात्र जितू पाटीलही थांबणार नाहीये. जितू पाटीलने चेंडू भिडकावलाय सरळ 6 धावा. एका बाजूला दिलीप पाटील, दुसऱ्या बाजूला जितू पाटील, अशी जोडी षटकारांची आतषबाजी 47 धावा. आता बॅटच्या बरोबर पट्ट्यात येत नाहीये. एज लागले, फलंदाज बाद. जबरदस्त सामना 47 धावा. दिलीप पाटील बरोबर प्रयत्न होता परंतु थोडासा चुकीचा ठरला. तिथे मात्र अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये. 47 धावा प्रयत्न आहे त्यांचा षटकार चौकारा खेचण्याचा, परंतु इथेपर्यंत आतापर्यंत त्यांनी 33 धावा खेचलेल्या आहेत. यावेळेस सन्मान दिलाय चेंडूला. कार्पेट शॉट खेळून काढलाय सीमारेषेकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बलिराम पाटील. अगदी खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा चोरल्या जातात या दूर. बाद नक्कीच. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होतो तो बलराम पाटील आणि इथे मात्र अडचणीत सापडतोय मी बलराम पाटील आणि तो तंबूच्या आश्रयाला जातोय. एकूण धाव संख्या 48 धावा. 3 बाद 48. धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिलं असेल जबरदस्त फलंदाजी. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना समोर दिलीप पाटील आहे, गोलंदाज आहे. यावेळेस मात्र विनोद भोईर. विनोद भोईर यांचा पुढचा चेंडू, समोर दिलीप पाटील. बॅटच्या बरोबर रडार मध्ये येत नाहीये चेंडू परंतु अरे क्षेत्ररक्षक जबरदस्त डाय मारलेले आहे तिथे. चांगला प्रयत्न केलेला आहे. 2 धावा मात्र मिळवल्या जातात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 50 या आकड्यावरती. जोरदार टाळ्या देसाई संघासाठी. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ इथपर्यंत संपलेला. या षटकात आल्या 9 धावा. डीजे मास्तर. डीजे मास्तर. परंतु मैदानामध्ये आता 50 धावा पूर्ण झालेल्या आहे. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज दिनेश काटे.
दिनेश काठे अंतिम षटक टाकण्यासाठी एक आक्रमक फलंदाज गोलंदाज म्हणून ओळखला जातो दिनेश काठे शिलगाव संघाचा. परंतु आता मैदानामध्ये कसरत करावी लागणाऱ्या दोन्ही संघांना 3 षटकामध्ये 50 धावा जमवलेल्या आहेत. अंतिम षटक अजूनही खेळायचं आहे. दिलीप पाटील नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आलेला आहे तो रुपेश मुंडे. रुपेश मुंडे ऑन द स्ट्राईक खेळण्यासाठी दिनेश काटे यांचा हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने इथे बॅट लागलेले स्टंपना हिट विकेट फलंदाज बाद. चांगला चेंडू टटवला होता परंतु आपल्या चुकीमुळे इथे मात्र चुकीला माफी नाही. रुपेशना अति घाई होती आता पुढे आपण धावू शकणार नाही आणि चौकार नादाच्या माराच्या नादामध्ये त्यांनी आपले विकेट गमावून बसले. नवीन फलंदाज कैलासजी मात्रे मैदानामध्ये येत आहेत. जबरदस्त सामना रंगलाय. 50 धावा आहेत. गोलंदाज दिनेश काटे तयार आहे. नवीन फलंदाज कैलास मैदानामध्ये आहेत. बोल्ड इथे मात्र बोल्ड झाला. दिनेश काटे जबरदस्त गोलंदाजी. डीजे मास्तर आपल्याला संधी. एक जात आहे त्याचं विवरण तो पाहत आहे. जबरदस्त सामना आहे. गोलंदाज दिनेश काटे पुन्हा एकदा सज्ज. फुलटॉसचा चेंडू आहे. समाचार घेतलाय. चांगला प्रयत्न. खूप चांगले क्षेत्ररक्षण. नक्कीच चौकार अडवण्यामध्ये यशस्वी कामगिरी केलेली आहे. एक धाव मिळते. तिसऱ्या चेंडूवरती एक धाव आलेली आहे आणि एकूण धावसंख्या धावून पोहोचल्यात त्या 51 या धावसंख्येवरती. 5 बाद 51. दिलीप पाटील मात्र ऑन द स्ट्राईक. उर्वरित 3 चेंडू खेळण्यासाठी 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि दिलीप पाटील मात्र ऑन द स्ट्राईक. 36 धावा केल्यात. रडार मध्ये चेंडू येत नाहीये. पंच बाहेर निघालेत. वाईटचा इशारा येतोय. 52 धावा धावफलकावरती. 5 बाद 52 धावा देसाई संघाच्या. देसाई बनाम चालू असलेला सामना शिलगाव संघ आहे एका बाजूला. या आधीचा सामना आपण पाहिला होता. जबरदस्त सामना. संदप संघाने तो सामना जिंकला. पुन्हा यावेळेस मात्र चांगला चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडूची सांगता. 52 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. 52 धावा धावफलकावरती आहेत त्या देसाई संघाच्या. दिलीप पाटील ऑन द स्ट्राईक. दिनेश काटे फसवा चेंडू टाकलेला आहे. एक धाव मात्र पूर्ण केलेला आहे आणि इथे मात्र दिलीप पाटील मात्र बाद. 37 धावा पूर्ण केल्या. 38व्या धावेसाठी मात्र बाद झालेल्या तंबूच्या आश्रयाला.
3 चौकारांची आतषबाजी केली. 53 धावांपर्यंत नेऊन ठेवण्याचं काम या फलंदाज दिलीप पाटीलने केलं. आता मात्र शेवटचा चेंडू बाकी. 53 धावा धावफलकावरती आहेत त्या देसाई संघाच्या. अगदी अटीतडीचा सामना आहे दोन्ही संघांसाठी पुढील फेरीमध्ये. आणि यावेळेस मात्र सुंदर गोलंदाजी मी म्हणेन या षटकामध्ये. 53 धावा धावफलकावरती 54 धावांचं लक्ष मात्र मैदानामध्ये आहे. त्याआधी उद्याचं आपण लॉट्स पाहणार आहेत डीजे मास्तर. 40 प्लस वर्सेस देवीचा पाडा, डोंबिवली देवीचा पाडा आहे, जिथे पहिला सामना 9 वाजता चालू होणार आहे. उद्याची दिनांक बघा 12/12/2021 आणि उद्या पिसवली वर्सेस देवीचा पाडा 9 वाजता सामना आहे. त्यानंतर बेतवडे वर्सेस आजदे 40 प्लसचे हे सामने. त्यानंतर खार्डी बनाम मानपाडा 40 प्लस. त्यानंतर उंबारली वर्सेस घेसर असे 40 प्लसचे 4 सामने उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहायला विसरू नका ही लढत. जबरदस्त असा सामना. पिसवले आणि देवीचा पाडा डोंबिवली यांनी सकाळी 9 वाजता हजर राहायचे. त्यानंतर दुसरा सामना बेतवडे वर्सेस आजदे, तिसरा सामना खार्डी वर्सेस मानपाडा, चौथा सामना उंबारली वर्सेस घेसर. 40 प्लसचे सर्व सामने आहेत. उद्या सर्वांनी अगदी वेळेवर उपस्थित राहायचे. धन्यवाद. एकूण धावसंख्या आहे ती 53. 54 धावांचं लक्ष असणारे हा सामना जिंकण्यासाठी ते शिलगाव संघासमोर. डीजे पवार दुपारच्या या रगरगत्या उन्हामध्ये पाहतोय सामना खेळवला जातोय ते आलिमकर 11 शील्ड आणि त्याला फाईट करतोय तो जय वागेश्वर देसाई. अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली चषक. कैलासवासी सौभाग्यवती निर्मलाबाई वामन पाटील श्रद्धांजली चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. स्मृती चषक आणि या स्पर्धेचा 4था दिवस आहे. याच्या अगोदर 3 दिवस पाहिला आपण रेग्युलर फॉर्मॅट आणि आता मात्र 40 प्लसचा फॉर्मॅट पाहायला मिळतोय. आज 40 प्लसचे 8 संघ खेळले. उद्या सुद्धा 8 आणि परवा सुद्धा 8 संघ खेळतील. तर जाऊया खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये जेथे मात्र 54 धाबा चेस करायचे आहेत. दिलीप पाटीलची भारदार फलंदाजी पाहायला मिळाली. हनुमान पाटीलने थोडीशी निराशा दाखवली. मात्र त्याच्यानंतर दिलीप पाटील मैदानामध्ये आला. चौकार षटकार ठोकले कारण त्याच्याकडून अपेक्षा होती. त्याने अपेक्षा पूर्ण केली आणि 54 धाब्याचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय आलिमकर 11 शील्ड संघ. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. संदीप पहिलाच बॉल आउटसाइड लेग स्टंप. यास पंच वाईडची खूण करत असताना पंच बाळू पाटील यांना पाहतोय स्क्वेअर लेगला भीमा काळन. अतिशय चांगली कामगिरी आजच्या या पहिल्या
पहिला दिवस 40+ आहे. याच्या अगोदर रेग्युलर संघ पाहिले आणि गोलंदाज पाहतोय आपण. पहिलं षटक घेऊन मैदानावरती आलाय पॉवर प्लेचा. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र नाही आहे, डायरेक्ट हिट नाही आहे. बलिराम पाटीलला पाहतोय, त्याचं नेहमीच षटक चांगलं अद्यापपर्यंत. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा असं चित्र पाहायला मिळालं होतं आणि तेच चित्र आता इथून पाहायला मिळत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये. फुल टॉस, फायदा उठवू शकले नाही आहेत, फायदा उठवू शकले नाही आहेत. फलंदाज स्ट्राईक वरती होते ते किशोर आलिमकर. फायदा उठवायचा होता कारण फुलटॉस बॉल याच्यावरती एखादा मोठा फटका पाहायला मिळाला असा, मात्र तसं काही चित्र पाहायला मिळलं नाहीये. त्यामुळे चेंडू गेलाय तो डॉट. पुन्हा एकदा जागेवरून खेळायचं होतं. गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं. आपले बलिराम पाटील गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळतं. आणि हे बलिराम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. या बेलेस करायचं होतं. तिसरा बॉल डॉट. किशोर करतोय काय नेमका, कारण आता चेंडू एकूण 4 फेकले गेल्यात, एकच धाव मिळाली आहे. एकूण 2 धावा धावपळकावरती आहेत. या वेळेस फटका चांगला आहे, थोडेसे बॅकफुटला सरकले, पंच केला आणि चेंडू जाईल डीपिश कबरला. पहिला दणदणीत चौकार. चौकाराने धावसंख्या फ्लाय होत असताना पाहायला मिळतं. एखाद्या मोठ्या फटक्याची गरज होती कारण 54 धाबा बनवायचे आहेत आणि अशा वेळेला इथून मोठे फटके येणं अपेक्षित आहे. ते टीम शीळ संघाला, दोन्ही संघ जवळचे, अगदी जवळचे संघ आहेत. एकमेकांचे डावपच मात्र ओळखून आहेत कारण बऱ्याच वर्षापासून देसाई संघ खेळतो 40+. मात्र गत वर्षापासून पाहिलं तर या शीळ संघने प्रसंग खेळताना आताचा चेंडू डॉट. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. बलिराम पाटीलने वापसी करून देणारं षटक होतं, फक्त 6 धाबा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. देसाई टीम पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 चेंडूमध्ये फक्त 6 धाबा बनवण्यात आल्या. त्यामुळे आता समीकरण थोडंसं मागडं पाहायला मिळतंय. एकूण 54 धाबा बनवायच्या होत्या, अद्यापर्यंत 48 धाबांची गरज आहे. जो आस्किंग रन रेट होता ना तो आता मात्र पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 16चा रन रेट आहे. सुरुवातीला पाहिलं आपण तर 13.50ची सरासरी होती, आता मात्र 16.00ची सरासरी गाठायची आहे. त्यामुळे आता प्रति षटकामागे 16 धावांची गरज. गोलंदाज पाहतोय दुसरे षटक. रुपेश मुंडे दुसरा गोलंदाज पाहा मिळतोय आपल्याला देसाई टीमच्या बाजूने. पहिलाच बॉल क्रॉस द लाईन झालाय. चेंडू मात्र वेगाने अडवता येणार नाहीये आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार येतो या ठिकाणी पाहा मिळतोय फलंदाजाच्या बॅट मधून. थँक्यू.
तर पहिल्या चेंडूवरती पहार केलाय फलंदाज स्ट्राईकवरती संदीप आलिमकरला पाहतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. इथून मिस फील्ड आणि तोपर्यंत येते 2 धावा. अरुण होते त्या ठिकाणी. 2 धावा मिळाल्यात. एकूण 2 चेंडूवरती 6 धावा म्हणजे 12 धावा अद्यापर्यंत धावपळकावरती लाभल्या गेल्यात. 54 धाब्याचा पाठलाग करत असताना टीम शिळगाव संघ मैदानामध्ये खेळतो. अद्यापर्यंत सलामीची जोडी यावेळेला चांगला बॉल हलकसकट केला जातोय. एकेरी धाव मिळाली आहे त्याच्यावरती. एका धाब्याने धावसंख्येला आकार दिला जातोय. मात्र अद्याप पाहिले तर समतोलपणा पाहायला मिळतोय 2 टीम मध्ये, जेणेकरून ते जर पाहिलं तर अद्याप चौकार षटकारांची मोठी अपेक्षा असेल. खरे दोन्ही चांगले फलंदाज आहे सलामीचे. यावेळेस पेहळला चेंडूला पाहिलं आणि फलंदाज बाद होतोय. इथे मात्र पहिला धक्का लागत असताना शील्ड टीमला. थँक्यू. 1 डाऊनचा फलंदाज दिनेश काटे मैदानावरती पाहायला मिळतोय. मात्र इथे गोलंदाजांचं अस्त्र पाहिलं फिरकी आणि फिरकीचं माहेरघर आहे ते देसाई संघ. मी सकाळी सुद्धा वर्णन केलं, कारण बरेच खेळाडू या गाभाने दिलेत आपल्याला क्रिकेटच्या पतलावरती. सुरुवातीला नाव येते ते सुखदेव काकांचं, प्रमोद म्हात्रे असतील, दिलीप पाटील असतील, त्याचबरोबर रवी म्हात्रे. हे मात्र नेहमी चांगली गोलंदाजी त्यांच्या वतीने पाहा मिळाली आपल्याला. आणि पहिलाच बॉल शॉर्ट एम पुल सक्सेसफुल ब्युटिफुल सिक्सर. जर क्रिकेटमध्ये पाहिलं ना अरुण, तर एक काळ होता जो फिरकीचं माहेरघर पाळमेलाचा देसाई संघ आज सुद्धा संघर्ष करत असताना भले एका गावामध्ये 2-4 टीम झाल्या, मात्र तरी सुद्धा त्यांची फिरकी आहे ना ती प्रभावी करणारी आहे. पुन्हा एकदा पुलटा आज गॅपमध्ये. आत्ता मात्र मिळेल तो चौकार. पहिल्यांदा षटकार, आत्ता चौकार येतोय दिनेश काडेच्या बॅटमध्ये. आणि मॅचमध्ये वापसी करत असताना षटकाची होती ती सांगता 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपळकावरती 23 धावा. तर धावसंख्या धावपळकावरती झाली आहे ती 23 धावा. गरज होती 54 धावेची, त्यामुळे आता बनवायचे आहेत त्या 31. 12 मध्ये 31. मगाशी सुद्धा असा सामना होता ज्यावेळेस काटेई संघ खेळत होता. 12 चेंडू 29 धाबांची गरज असताना तो सामना संदप टीमने जिंकला. त्यामुळे आता तिसरं षटक हे सामन्याचं प्रतिबिंब असेल आणि या तिसऱ्या षटकात चांगली फलंदाजी करावी लागेल. दिनेश काटेने आक्रमकता दाखवली आहे, मात्र ती आक्रमकता त्याला टिकवावी लागेल. या मैदानामध्ये खेळ करत असताना दिनेश काटे आणि जोडीला पाहतोय त्याच्या संदीप आलिमकर. पाण्याची मागणी केली जातोय. ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये आहे, मात्र कोण कोणाला पाणी पाजले मैदानामध्ये आणि संदप संघाशी खेळेल तो शील्ड संघ की देसाई संघ, थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावरती. बारा चेंडू आणि 31 धाब्याची गरज आहे.
शरद याच दरम्यान परेश ठक्कर यांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे की या पण, त्याचबरोबर आमचे लहू पाटील तसेच गावातील ग्रामस्थ मंडळी असतील मंचावरती. या पहिलाच बॉल कडाडा प्रहार, दीपिश कवरला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन दिलं गेलंय. कारण ही हनुमान पाटीलची रणनीती आहे. चांगले खेळाडू आहेत आणि त्यांना माहित आहे की हा सामना कोणत्याही परिस्थितीत आपल्याला जिंकायचा आहे. या दुहेरी धावेनी सामना जिंकता येणार नाही, या चौकार षटकारांची गरज आहे. मात्र मैदानावरती चांगला बॅट आहे. रंगेल अरुण आलेत गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस घडलाय का, 5 चेंडू आतमध्ये गेला. या परेश ठक्कर यांचं आगमन मंचावरती पाहायला मिळतात आपल्याला. अरुण यावेळेस पुन्हा एकदा तोच फटका, आता मात्र क्रॉस केल्या थोडेसे. एक धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. पण त्यांना सुद्धा माहित आहे की ते मात्र पाहिलं तर मोठे फटक्यांची गरज आहे. दिनेश काटे मैदानावरती पहा मिळतो आपल्याला. त्याच्या बॅटमधून मगाशी 2 मोठे फटके आले. आता सुद्धा तीच अपेक्षा ठेवू नये संघ त्याच्याकडून. तीन चेंडूवरती 3 धावा पाय मिळतात. अद्याप 29 धावेची गरज, 28 धावेची गरज आहे. 28 धावा येणारे 9 बॉल 28, 9 चेंडू 28 धावा. थोडस समीकरण महागडं पहा मिळतंय. मात्र क्रिकेट आहे शेवटी. या ओव्हरमध्ये जर 2-3 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा सामन्याला काढणी मिळेल सील टीमच्या बाजूने. फुल टॉस, फायदा उठू शकले नाही. या बराच वेळ चेंडू हवेत होता क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत, मात्र 2 धावा येथे. कॉल दिलाय 2 धावेचा आणि येथे 2 धावा. यस, थर्ड अंपायर रेफर केलं जातोय तिसऱ्या अंपायरला. दोन्ही टीमचे खेळाडू दोघे पण या पाहत येते. दिलीप दादा थोडासा वेळ घेतला जातो कारण थोडासा डाऊटफुल आहे, त्याच्यामुळे पंच या ठिकाणी पाहतील आणि योग्य तो निर्णय देतील.
ते गुरुभोई राहिल्यात. नो बॉल. तर बराच वेळ घेतला त्याच्यासाठी, कारण हा वेस्टेज आहे होता. कमरेच्या थोडासा वर चेंडू पाहा मिळाला, त्यामुळे ते नो बॉल आणि फ्रीड. या 3 धावा आणि फ्रीडचा बॉल. दिनेश काटे समोर. फ्रीडचा चेंडू आहे. आता मात्र या चेंडूवरती काय घडेल? ऑफ ड्राय करायचं होतं, झाला नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाते. दिलीप पाटील चेंडूवरती एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा पाहता पाहता येते पूर्ण केली जातोय. आणि ते तिसरी धाव मिळेल का? पाहावं लागेल. 3 धावा. यस, मैदानामध्ये काय चाललंय? जिथे एक धाव होती तिथे 3 धावा एकपटल्या गेल्यात. तर निश्चित एका चेंडूवरती षटका 6 म्हणजे मगाशी नो बॉल होता फ्रीडचा. आता फटका जरी आला नसला मोठा तरी सुद्धा ते 3 धावा धावून घेतल्या. संदीप आलेमकर स्ट्राईक वरती. जास्त वेळ करू नका घ्या. आता चला, सामना अद्याप एक याच्यानंतर सामना खेळवायचा आहे. यावेळेस फटका चांगला, अगदी सरळ चेंडू येतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय तो चौकार. छत्तीस धाबा आपल्याला पाहायला मिळतात. 54 धाब्याची गरज असताना या 36 धाबा, अद्याप 18 धाब्याची गरज आहे. 7 चेंडू 18 धाबा. येणारा बॉल अतिशय महत्वाचा असेल. 7 चेंडू 18 धाबा. यावेळेस पहा बॅटचा पेस कोला अशोक मस्कर आहे, तिथे एक धाव कंप्लीट केली आहे आणि एकेरीच धावेवरती समाधान मानावं लागतं. येथे मात्र तरी सुद्धा 17 धाब्याची गरज आहे. 6 चेंडू 17 धाबा. समीकरण पहा कसं पहा मिळतोय. एक फलंदाज बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये सुगंध आलिमकार. त्यात दुसरीकडे 17 धावा करायच्या त्या आलिमकर 11 शील संघाला. चला जास्त वेळ नको, आजचा मॅचचा रिदम तोडू नका. सहा चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. याच दरम्यान जयेंद्र पाटील यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. आणि शेवटच्या दिवसामध्ये सर्वांसाठी भोजनाची मस्त व्यवस्था असेल. आपल्याला पाहता येईल सन्माननीय वामन पाटील यांच्याकडून ही भोजनाची व्यवस्था असेल. जयेंद्र पाटील असतील त्यांच्या जोडीला, आणि तो भोजनाचा स्वाद सर्व मंडळींना घेता येईल. शेवट म्हणजे सोमवार या स्पर्धेची सांगता समारोप आहे आणि त्या दिवशी सर्वांसाठी जेवण असेल.
यावेळेस पहिलाच चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डिपेंड विकेटला एक धाव कंप्लीट केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करेल का संधी होती जर चेंडू हातात आला असा तर कदाचित धावा सुद्धा झाले असे मात्र नाहीये येथे 2 धावा अंकित केल्या गेल्या धावफलकावरती आणि आता गरज आहे 5 चेंडू आणि 15 धावेची 5 चेंडू 15 धावा करायच्या धावसंख्या कंपल्सरी चेस करायची आहे हे लक्षात ठेवा आणि दिनेश काटे मैदानावरती आहे थोडासा थकवा जाणवतो त्याच्या चेहऱ्यावरती कारण त्याने अद्यापपर्यंत बिग शॉट खेळल्यात एकेरी दुहेरी धाबा एकवटल्यात त्यामुळे आता 15 धाबा बनवाव्या लागतील चांगला बॉल होता ऑफ ड्राईव्ह पुन्हा एकदा केलं जाते दिलीप पाटील पाहतोय स्वतःला झोकून दिलंय चेंडूवरती मात्र धाव एकच मिळेल थ्रोपैकी केली आहे तोपर्यंत एकेरी धाव पाहायला मिळतोय आणि 4 चेंडू 14चं समीकरण 4 चेंडू 14चं समीकरण पाहायला मिळतोय मैदानावरती येणारे 2 चेंडू फार महत्वाचे असतील आता या 2 चेंडूवरती एका दुसरा मोठा पडका येणं गरजेचं असेल टीम शिलगाव संघाला शील विपक्ष देसाई असा अगदी दोन्ही जवळचे संघ आणि या 2 संघामध्ये हा सामना खेळला जातो एकमेकांच्या अगेन्स्ट आता मात्र जो संघ इथून जिंकेल तो किमान तरी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि कुठे का होईना थोडासा हकदार बनेल तो त्यामुळे आता सामना फार महत्वाचा आहे 4 चेंडू 14 चला जास्त वेळ करू नका क्षेत्ररक्षण सजून घ्या सामन्याचा रिदम तोडू नका 4 चेंडू 14 वैभव टकरांचं आगमन झालंय पुढच्या मॅच नंतर ते स्कोरिंग करतील संदप टीम उपस्थित आहे कॅप्टन आपण लगेच या सामना संपल्यानंतर टॉस केला जाईल वेज 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 चला 4 चेंडू 14 तकदीर पहिलाच बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न अगदी खोलवट टप्प्याचा बॉल अलंग कार्पेट दिलीप पाटील 7व्यांदा चेंडू दिलीपकडे गेलाय आणि काय घडलंय मैदानामध्ये चुका आणि चुकाच पाहायला मिळतात जिथे एकेरी धाबा होते तिथे दुहेरी धाबांना प्राधान्य दिले जातोय आणि हनुमान पाटील थोडेसे हताश आहेत कारण एक्स्ट्रा धावा जातात त्यामुळे थोडेस चिंतेचं साबट आहे आता मात्र 3 चेंडू 12 धावा येणारा चेंडू फार महत्वाचा असेल किमान एखादा तरी मोठा पडका येणं अपेक्षित आहे शील संघाला तकदीर अलिमकर स्ट्राईक वरती आहे यावेळे चेंडूची लाईन पाहावी लागेल भीमा काळन सांगत असताना व्हाईट बॉल 11 धाबा आता 3 बॉल 11चं समीकरण क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना त्यांना माहित आहे ते मोठा फटका आपल्याला घातक ठरेल यावेळेस चांगला फटका बराच वेळ चेंडू हवेत अशोक जेलकाली कव्हरच्या दिशेला जेल टिपला गेलाय आणि फलंदाज बाद होतोय तो मात्र तकदीर आता मात्र 2 चेंडू 11चं समीकरण थोडासा सामना आता कठीण जाईल कारण पाहिलं तर दिनेश काटे मैदानामध्ये ज्याच्या बॅटमधून सुरुवातीला धाबा आल्या आता मात्र तो स्ट्राईक वरती 2 चेंडू 11 म्हणजे 2 मोठे पडके खेळावे लागतील गोलंदाजाने प्रत्येक गोलंदाजाने ते चांगली गोलंदाजी टाकली आहे त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये कशी गोलंदाजी होईल कारण 2 चेंडू आणि 11 धाब्याची गरज आहे मैदानावरती खेळ करत असताना डावकुरी हाताचा फलंदाज दिनेश काटे आताचा बॉल फटका चांगला आहे दिलीप पाटील होते मात्र बनतील प्रेक्षक आणि आलाय तो संजीवनी देणारा षटकार गुड शॉट
तर निश्चित आता मात्र 5 धाब्याची गरज आहे. पंजा म्हणजे 5 धाबा षटकारच लागेल इथे. आता मात्र दोन्ही संघ पाहा मिळतात आपल्याला थोडेसे चिंतेचे सावड, कारण आता 6 धाबा बडवायचे आहेत. एकूण षटकाराची गरज आहे ते, कारण चौकार आला तर एका धाब्याने सामना गमवावा लागेल आणि जर काही षटकार आला तर शील्ड संघ विजय होईल. मात्र चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल, एक चेंडूवरती मात्र आता 5 धाबा बनवायचे आहेत. तर असे सामने दुसऱ्या 2 वेळा जिंकून दिल्यात दिनेश काटेने. एक चेंडू 5 म्हणजे षटकाराची गरज आहे. सामना पा कुठे होता कुठे आला. 2 चेंडू 11ची गरज असताना मात्र सामना अतिशय चांगल्या अवस्थेत. जरा जोरदार टाळ्या होत्या चेंडूसाठी. सामना कोणीही जिंको, मात्र सामना रंगतदार अवस्थेमध्ये झालाय. आणि आता मात्र यस वाईड बॉल. आता चौकार सुद्धा चालेल. शील्ड संघाला, कारण येथे फेकला वाईड बॉल. आणि आता येथे षटकार पाहायला मिळेल का. 2 चेंडू 11चं समीकरण होतं. अतिशय चांगला सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये निर्जीवपणा आणला तो मात्र दिनेश काटे या फलंदाजाने, आणि तोच स्ट्राईक वरती आहे. ज्या फलंदाजाने सामना आपल्याकडे खेचून घेतलाय तो फलंदाज सामना जिंकून देईल की काय. आता मात्र 1 चेंडू 4 धाबा सुद्धा चालतील. आता मगाशी षटकाराची गरज होती, आता चौकाराची गरज आहे. आता काय होईल, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आणि यावेळेस हिट केलं जातोय. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून, आलाय तो चौकार आणि विजय प्राप्त केलाय. तर विजयाचा घास हिरावून घेतलाय मी म्हणेन, कारण एका षटकामध्ये ते धाबा बनवायचे होते त्यांना 17. आणि निश्चितच दिनेश काटेने शेवटच्या बॉलवरती मारलेला चौकार त्यांना टर्निंग पॉइंट ठरला आणि तो सामना जिंकलाय. त्यामुळे ते हाडलक देसाई टीम बेस्ट ऑफ परफॉर्मन्स दिलाय तो शील्ड